मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच असल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख आहे। त्याचबरोबर विष्णू चाटेचा नंबर 2 आरोपी म्हणून उल्लेख आरोपपत्रात करण्यात आलाय। आवादा पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादातून ही हत्या झाल्याचंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय। 29 नोव्हेंबर 2024 ला सुदर्शनच्या फोनवरून वाल्मिक कराडनं आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्याकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याचाही उल्लेख आरोपपत्रात करण्यात आलाय। 6 डिसेंबरला संतोष देशमुख, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळेंशी खरं तर आवादा पवनचक्की प्रकल्पावरून वाद झाला होता। खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आलाय। संतोष देशमुखांना सुदर्शन घुलेनं मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा सीआयडीकडे असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आलेला आहे। दरम्यान नेमकी आरोपपत्रात कोणत्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलाय जाणून घेऊया। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचा उल्लेख आरोपपत्रात आहे। सीआयडीच्या आरोपपत्रात वाल्मिकच मुख्य सूत्रधार असल्याचा उल्लेख आहे। आरोपपत्रात विष्णू चाटेला नंबर 2 आरोपी खरं तर त्याचा उल्लेख करण्यात आला। 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरुद्ध सबळ पुरावे असल्याचा दावा देखील करण्यात आलाय। खंडणी प्रकरणातूनच हत्या झाल्याचा आरोपपत्रात उल्लेख आहे। 29 नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून कराडने खंडणी मागितली। 6 डिसेंबरला देशमुखांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळेंशी वाद झाला। खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांचा आरोपपत्रात उल्लेख आहे। देशमुखांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीकडे असल्याचा देखील उल्लेख आरोपपत्रात आहे। तर कराडनं विष्णू चाटेच्या फोनवरून 2 कोटींची खंडणी मागितली होती। दरम्यान वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार आहे। आरोपींची क्रमवारी जाणून घेऊयात। वाल्मिक कराड आरोपी क्रमांक 1, तर आरोपी क्रमांक 2 विष्णू चाटे आणि आरोपी क्रमांक 3 सुदर्शन घुले आहे। तर यात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचा उल्लेख आहे। यानंतर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर कृष्ण आंधळे हा आरोपी सध्या फरार आहे। दरम्यान यावर बजरंग सोनवणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली, ऐकूयात। ही घटना ज्या दिवशी 9 तारखेला किडनॅपिंग आणि मर्डर झाला त्या दिवशी अवघ्या 1 तासाच्या आत मी मीडिया समोर येऊन बोललेलो की याच्यातला मास्टर माइंडवर कारवाई झाली पाहिजे। त्याच्या अनुषंगानं आज सीआयडी आणि एसआयटीनं जे आरोपपत्र दाखल केलं त्यात जे मी पद्धतीनं बोललो त्या पद्धतीनं घटनाक्रम त्यांनी नोंदवलेला आहे। त्याच्यामुळे त्यांनी जे काही नोंदवलेलं, पण त्यांनी जे आम्हाला काल परवा जे एक विषय आला की हे 180 दिवसाची मुदत असताना 80 दिवसात का केलं, पण त्यांनी तिन्ही जे खटले चालले आहेत किंवा तिन्ही ज्या घटना घडल्या किंवा तिन्ही घटनेचे वेगळे वेगळे एफआयआर झाले। 29 तारखेचा वेगळा झाला जे की 9 तारखेच्या नंतर नोंदवला गेला आणि जो 6 तारखेला घडला त्याच्या पुन्हा अॅट्रॉसिटीचा वेगळा त्याच्यात ऍड झाला। म्हणजे हे तिन्ही गुन्ह्याचं सुद्धा आरोपपत्र एकच आहे। त्याच्यामुळे तिन्ही गुन्ह्याला वेगळे वेगळे क्रायटेरिया असला पाहिजे। मला वाटतं एकाला काहीतरी 80 दिवस, एकाला 90 दिवस आणि एकाला 180 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करणं आणि तिन्ही एक केल्यामुळे सीआयडीने ही कदाचित हे आरोपपत्र 80 दिवसाच्या आत दाखल केलेला असावा। महत्वाची अपडेट देशमुख हत्या प्रकरणात समोर आली आहे, ती म्हणजे या संपूर्ण हत्या प्रकरणात खरं तर वाल्मिक कराडच मुख्य आरोपी असल्याचं सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। यासोबतच विष्णू चाटे हा 2 नंबरचा मुख्य आरोपी असल्याचं देखील नमूद करण्यात आलेलं आहे। एवढंच नाही तर संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील सीआयडीकडे असल्याचा दावा यात करण्यात आलाय। आमचं अत्यंत स्पष्ट म्हणणं आहे आणि महाराष्ट्राचं सर्वांचं म्हणणं आहे की यामध्ये कोण दोषी असेल निश्चित करावं आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे। त्यात कराड का कोण हा विषय नाही, कराड असेल तर कराडला शिक्षा झाली पाहिजे आणि कडक शिक्षा झाली पाहिजे। जो मास्टर माइंड असेल त्याचा जे त्यामध्ये सहभागी असतील त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की एक दहशत बसली पाहिजे गुन्हेगारांना, अशी शिक्षा झाली पाहिजे। पण हे सत्य याच्या मागे काही हे काही लपवण्यासारखं नव्हतंच, फक्त राजकीय दृष्ट्या हे सगळं दाबण्याचा प्रयत्न होत होता, लपवण्याचा प्रयत्न होत होता। पण मला आठवतं की मी आणि संदीप क्षीरसागर यांनी ज्या दिवशी हे झालं आणि त्याच्यानंतर सातत्याने वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार आहे
खून होतानाचे व्हिडिओ त्यांनीच बघितले. हा खून कसा करावा म्हणजे त्या माणसाच्या अख्खं रंगातलं त्याच्या अंगातलं सगळं रक्त साखळलं. 3 हाडं सोडून बाकीचे सगळे हाडी मोडली गेली. अरे काय म्हणजे काय इतका क्रूर कर्म दुसरा कोणी असू शकतो याच्यावरती माझा तरी विश्वास नाही. जे आपण म्हणत होतो, जे अख्खा महाराष्ट्र ओरडून म्हणत होता, ते आज सिद्ध झालंय की राजकीय दबावापोटी आणि ते सुद्धा धनंजय मुंडेंना कराडला वाचवायचं होतं म्हणून वेगवेगळे जे आरोप केले गेले होते, पहिला आरोप खंडणीचा, दुसरा अॅट्रॉसिटीचा आणि तिसरा हत्येचा, हे कसं खोटं होतं याचा आज पुरावा हा आजचं चार्जशीट आहे. 1758 पानांची आज जी चार्जशीट फाईल झाली आहे याच्यावरनं आपल्याला स्पष्ट दिसतंय की राजकीय दबावामुळेच हे तिन्ही गुन्हे वेगवेगळे केले गेले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.